लालीताई, लालीताई, अहो लालीताई, लालीताई, अहो लालीताई कुठे आहे तुम्ही? आहे का कोणी? कोणी आहे का इथे? प्लीज वाचवा. लालीताई, लालीताई, लालीताई कुठे आहे तुम्ही? लालीताई, लालीताई, लालीताई. लालीताई, लालीताई, सॉरी. मी मुद्दाम नाही ढकललं तुम्हाला. अहो मी तुम्हाला म्हणत होते ना मला भीती वाटते म्हणून. तुम्ही का घेऊन गेलात मला? माझा पाय सटकला. मी आधार शोधायला गेले आणि चुकून तुम्हाला धक्का लागलाय मला. लालीताई, माझा नाही तुझा जीव धोक्यात घातलायस तू. नशीब मला पोहता येतंय म्हणून मी वाचले, जशी त्या दिवशी तू वाचलीस. लालीताई बोला ना माझ्याशी. तुम्ही शांत नका ना राहू. तुम्ही मला शिक्षा द्या, मला ओरडा, मला मारा हवा तर, पण माझ्याशी बोला ना प्लीज. मुद्दामून नाही केलं, मी शपथ घेऊन सांगते. शिक्षा ठरवून केलेल्या चुकीला द्यायची असते, नकळत झालेल्या चुकीला नाही. आज माझा जीव घेतला असतास ना तरी मला वाईट नसतं वाटलं, पण तू माझा नवरा चोरलायस. माझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत बघताना मला रोज मरण यातना भोगायला लागतायत. रोज आतल्या आत तडफडतेय मी. माझ्या संसाराच्या मध्ये आलीस तू, त्यासाठी तर तुला शिक्षा मिळणार. आर्याताई, शांत व्हा तुम्ही. मला काहीच झालं नाहीये. मी बुडले असते पण बुडले तर नाहीये ना. तुमच्या समोर जिवंत आहे मी. झालं तर मग नका इतकं वाईट वाटून घेऊ. हा, आणि माझीच चूक आहे. तुम्ही नको म्हणत होतात तरी पण मी तुम्हाला इथं घेऊन आले. पण ठीक आहे, मी आता तुम्ही जे झालं ते सगळं विसरून जा. मी पण विसरून जाते. हा, आणि माझं तुमच्यावर काहीच राग नाहीये बरं का. शांत व्हा. डोळे पुसा, मी वाळू आणते. सांभाळून जा प्लीज. लालीताई, आळू जा प्लीज. चला, झालं काम. गोपाळजी, गोपाळजी, गोपाळजी कुठे? गोपाळजी, आर्य, आर्यजी, काय झालं? रडताय का तुम्ही?
काय झालं रडायला? शांत व्हा. काय झालंय? तुम्ही लालजींबरोबर गेला होता ना बाहेर? मग काय झालं का तिकडं? जामकर साहेब तिकडे भेटले का? मग काय झालंय काय? नाही हो अहो तुम्ही बोलल्याशिवाय कळणार कसं मला काय झालंय? गोपाळजी, तुम्ही बसा इकडे बसा. बस इथं. काय झालंय सांग बरं. कळणार कसं मला काय झालंय सांग. गोपाळजी, आज लालिताई माझ्यामुळे मरता मरता वाचले. काय नक्की काय झालंय सांगा. अहो आम्ही नदीवर गेलो होतो ना वाळू आणायला, तर तिथे त्या पाण्यात पडल्या. मी ढकललं लालिताईंना पाण्यात. ढकललं म्हणजे? अहो मी म्हणत होते लालिताईंना मला नेऊ नका तिथे, मला पाण्याची भीती वाटते. ऐकतच नव्हत्या. मला ते ओढत ओढत पाण्याजवळ घेऊन गेल्या. अचानक पाय घसरला. हो मी स्वतःला सावरायला गेले होते आणि माझं चुकून धक्का लागला. लालिताई पाण्यात पडल्या त्यामुळे. फक्त पडल्यात ना? नाही गोपाळजी, खोल बाजू होती नदीची, तर तिथे अचानक वाहत वाहत गेलं आणि खूप वेळ बाहेर येत नव्हत्या. गोपाळजी, नशीब माझं त्या वाचल्या. आज काय झालं असतं नाहीतर. शांत व्हा. आता सुखरूप आहेत ना त्या. रडून काय होणार आहे का? हे बघ, जी गोष्ट घडलीच नाही त्याच्यावरती विचार करून त्रास करून घेऊन काय उपयोग आहे का? गोपाळजी, मी खरंच शपथ घेऊन सांगते, मी नाही हो मुद्दामून केलं हे. मला सगळं कळतंय. माझा तुझ्यावर विश्वास पण आहे आणि लालेजी काही गैरसमज नाही करून घेणार. ते समजूनच घेतील. अहो त्यांनी समजून घेतलंय हो गोपाळजी, पण तो मला खूप भीती वाटते. आज काही भलतं सलतं झालं असतं तर मी काय केलं असतं. गोपाळजी, लालिताई दाखवतायत की ते समजून घेतायत, पण त्यांना आतला जर माझा राग आला असेल, त्यांना वाटत असेल मी हे मुद्दामून केले, तर मी काय करू. तुम्ही नका तिकडे लक्ष देऊ. कधी कधी प्रॉब्लेम हाही एवढा असतो. तुम्ही उगाच जास्त विचार करून त्याचा आजगर करताय. तुम्ही नका जास्त विचार करू. मी आहे ना. मी वाटलंच तर लालीजींशी बोलू का एकदा? हो प्लीज प्लीज, तुम्ही त्यांच्यासोबत एकदा बोला ना. मी बोलतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही एक काम करा, आज जा पटकन हातपाय तोंड धुवून घ्या. ओले कपड्यात मी दुकानावरच निघालो. तुम्हाला घरी सोडतो. कपडे चेंज करा. वाटलं तर परत इकडे या. हां, नाही तर आजारी पडाल. जा. ती लाली मरता मरता थोडक्यात वाचली. आज मेली असती तर माझ्या मागची सगळी कटकट केली असती. देवी सिंग, तू का लालीचा एवढा विचार करतोय? आपण या गावात का आलोय? इकडे लक्ष ठेवा.